नमस्कार. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, भारत सरकार, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेलं हे संविधानाचं पारायण. आज या पारायणामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी असणारे माननीय श्री धनराज बंजारी सर यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सर, स्वागत आपलं आजच्या भागामध्ये आपल्या पारायणाच्या. आणि आपल्या परवानगीने मी आज भाग 3 मूलभूत हक्क यामधील या ठिकाणी अनुच्छेद 16 चं वाचन करतो. परवानगी आहे सर? हो हो. भाग 3 मूलभूत हक्क अनुच्छेद 16 सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबतीमध्ये समान संधी. 1. राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील सेवा योजन किंवा नियुक्ती या संबंधित बाबीमध्ये सर्व नागरिकास समान संधी असेल. कोणताही नागरिक केवळ वंश, धर्म, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान, निवास या किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही सेवा योजन किंवा पद त्याकरता अपात्र असणार नाही अथवा त्याच्या बाबतीत त्याला प्रतिकूल असा भेदभाव केला जाणार नाही. 3. या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे त्याच्यामध्ये परत एक पोटकलम 3 दिलेले आपल्याला, एखादे राज्य किंवा संघराज्य याच्या शासनाच्या अथवा त्यातील कोणत्याही स्थानिक अथवा अन्य प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली एखाद्या वर्गाच्या किंवा वर्गाच्या पदावरील सेवा योजना किंवा नियुक्ती याच्या संबंधात अशा सेवा योजनांच्या किंवा नियुक्तीच्या पूर्वी त्या राज्यातील किंवा संघराज्यातील निवासाविषयी एखादी आवश्यकता विहित करणारा कोणताही कायदा संसदेला प्रतिबंध होणार नाही. 4. या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे राज्याच्या नियंत्रणाखालील सेवांमध्ये नागरिकांच्या ज्या कोणत्याही मागास वर्गाला राज्याच्या मते पर्याप्त प्रतिनिधित्व मिळालं नाही अशा मागास वर्गाकरता नियुक्त्या किंवा पद राखून ठेवण्यासाठी कोणतीही तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. 4 क. या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे राज्याच्या नियंत्रणाखालील सेवांमध्ये ज्या अनुसूचित जातींना आणि अनुसूचित जनजातींना त्या राज्याच्या मते पर्याप्त प्रतिनिधित्व देण्यात आलेले नसेल त्यांना राज्याच्या नियंत्रणाखालील सेवांमध्ये 5 याच्यामध्ये हे दिलेलं आहे की पदाच्या कोणत्याही वर्गामध्ये किंवा वर्गांमध्ये परिणाम स्वरूप ज्येष्ठतेसह पदोन्नती देण्याबाबत आरक्षण करण्यासाठी कोणतीही तरतूद राज्यास प्रतिबंध होणार नाही. 4 ख आहे याच्यामध्ये, या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे राज्याला खंड 4 किंवा खंड 4 क अन्वये आरक्षणासाठी केलेल्या कोणत्याही तरतुदीनुसार एखाद्या वर्षात भरण्यासाठी म्हणून राखीव ठेवलेल्या परंतु त्या वर्षात रिक्त राहिलेल्या जागांच्या बाबतीत पुढील कोणत्याही वर्षात किंवा वर्षामध्ये भरावयाच्या रिक्त जागांचा एक स्वतंत्र वर्ग म्हणून विचारात घेण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. आणि अशा वर्गातील रिक्त जागा ज्या वर्गामध्ये त्या भरण्यात येतील, ज्या वर्षामध्ये त्या भरण्यात येतील त्या वर्षातील रिक्त जागांच्या 50% इतकी आरक्षणाची मर्यादा ठरविण्याकरता त्या वर्षातील इतर रिक्त जागांबरोबर जमेस धरल्या जाणार नाहीत. या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे एखाद्या धार्मिक किंवा सांप्रदायिक संस्थेच्या कारभाराशी संबंधित असलेल्या पदाचा किंवा तिच्या शासक मंडळाच्या कोणत्याही सदस्य किंवा विशिष्ट धर्माची अनुयायी असणारी किंवा एखाद्या विशिष्ट संप्रदायाची व्यक्ती असली पाहिजे अशी तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही. बरोबर आहे. आपण आता आजच्या या 8व्या पुष्पामध्ये 16वा अनुच्छेद बघत आहोत. आजची तारीखही 16 आहे आणि अनुच्छेदही 16वा आपण बघत आहोत. सार्वजनिक योजनांच्या बाबींमध्ये समान संधी. 2-3 शब्द महत्वाचे आहे याच्या पहिल्या वाक्यामध्ये आणि पहिल्या उपभागामध्ये. ते आहे सार्वजनिक सेवा योजना असं म्हटलेलं आहे.
याचा अर्थ या ठिकाणी खाजगी ज्या सेवा आहेत, ज्या निव्वळ एखाद्याच्या मालकी हक्कातून एखादी प्रायव्हेट कंपनी किंवा एखादं संकुल, एखादं व्यापार उदीम चालत असेल, तो मात्र या ठिकाणी वगळलेला आहे. आणि आज हे सांगण्याची गरज एवढ्यासाठी आहे की खूप ओरड देशामध्ये सर्वत्र पाहायला मिळते की खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण का नाही. त्याचं मुख्य कारण हे आहे की सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबींमध्ये समान संधी असं आपलं अनुच्छेद 16 घेऊन चाललेलं आहे. अर्थात आपण जेव्हा बघितलं तेव्हा हे जे मूलभूत हक्क आहे हे कोणाविरुद्ध, तर हे राज्याविरुद्ध इम्प्लिमेंट केले जाऊ शकतात. हे राज्याच्या जबाबदाऱ्या या ठिकाणी विस्तृतपणे सांगण्याचा प्रयत्न घटनाकारांनी केलेला आहे. आणि म्हणून राज्य ही संकल्पना आपण घेऊन चाललेलो आहे. याच्यामध्ये अशी एखादं प्राधिकरण असेल की जे प्राधिकरण खाजगी अधिपत्याखाली किंवा खाजगी मॅनेजमेंटच्या खाली चालतं, परंतु त्याला राज्याचं अनुदान, राज्याची मदत किंवा राज्याचा सहभाग त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे असेल तर त्याला खाजगी म्हणता येणार नाही, ते सार्वजनिक सेवा योजनामध्ये येतं. हे या ठिकाणी श्रोत्यांनी लक्षात ठेवावं की जेव्हा आपण सार्वजनिक म्हणतो तेव्हा सरकारचे, राज्याचे, केंद्राचे, स्थानिक राज्याचे किंवा ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या संस्थांचे सगळे उपक्रम, सगळ्या आस्थापना याच्यामध्ये कव्हर होतात. खाजगी म्हणजे निव्वळ खाजगी, जिथं मोठमोठ्या कंपन्या किंवा मोठमोठ्या लोकांचे खाजगी प्राधिकरण आहेत, त्या ठिकाणी हे हा अनुच्छेद अप्लाय होणार नाही. परंतु सार्वजनिक क्षेत्राच्या सगळ्याच योजनांमध्ये हे अप्लाय होतं, हे या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. मग याच्यावर काही एक ओरड अशीही आपल्याला दिसते, म्हणजे संबंधित आज जे प्रचलित प्रश्न आहे त्याचा थोडासा आढावा आपण घेत पुढे जाऊया. त्याच्यात आपल्याला असं दिसतं की बरेचसे काम सरकारने खाजगी संस्थांना दिलेले आहे. आपण ज्याला म्हणतो की कॉन्ट्रॅक्टी पद्धतीनं काम करून घेण्याचं दिलेलं आहे. त्या प्रायव्हेट माणसाकडे सगळे अधिकार दिलेले असतात. जसं इलेक्ट्रिसिटी बोर्डामध्ये वायरमॅनच्या नेमणुका असेल तर सरकारने ते कॉन्ट्रॅक्ट एकाला दिलेलं आहे, पण ते सरकारने दिलेलं कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणून हे सार्वजनिक सेवा योजनेच्या विरोधाखाली आल्याशिवाय राहत नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. सरकारने आपल्या सवलतीसाठी म्हणजे रिक्रुटमेंट करा, ते रिक्रुटमेंटला नंतर प्रशिक्षण द्या, प्रशिक्षण दिल्यानंतर त्या नेमणुका करा, याचा जो अतिरिक्त भार सरकारी यंत्रणावर असतो तो भार कमी करण्याच्या उद्देशाने जर सरकारने, राज्याने अशा प्रकारचे खाजगी कंत्राटदार जर निर्माण केले असतील आणि त्या कंत्राटदारामार्फत जर या सेवा पुरवल्या जात असतील तर ते कंत्राटी सेवा सुद्धा आपल्याला अनुच्छेद 16 मध्ये समाविष्ट होतात. हे अनुच्छेद 14 आणि 15च्या राज्य या संकल्पनेच्या व्याख्येतून निर्गमित होतं. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवूया. पुढे हे असं म्हणतं की सेवा योजनांच्या बाबीमध्ये, म्हणजे सेवा योजना हा शब्द लक्षात घ्या. सेवा नुसतं सर्व्हिसेस म्हटलेलं नाहीये, तर स्कीम ऑफ सर्व्हिसेस म्हणजे सेवांची योजना. आता सेवा योजना इथं समजून घेतलं पाहिजे. सेवा योजना जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सेवेची जाहिरात देण्यापासून, परीक्षा घेण्यापासून, परीक्षा केंद्रावर असलेल्या सवलतीपासून त्या सगळ्या गोष्टी योजना या शब्दामध्ये कव्हर झालेल्या आहेत. आणि म्हणून सेवा योजन, योजना न म्हणता सेवा योजन हा शब्द आपल्याला अनुच्छेद 16 मध्ये बघायला मिळतो की सेवा योजन म्हणजे सेवेची सगळी यंत्रणा तुम्ही कशी आयोजित केलेली आहे, प्रयोजित केलेली आहे की योजित केलेली आहे, त्याच्या प्रत्येक पायरीचा या ठिकाणी समावेश आहे. काही काही केसेस मध्ये आपण बघतो की अमुक एका भागामध्ये, अमुक एका राज्यामध्ये केंद्र सरकारची जाहिरातच दिल्या गेली नाही. जर केंद्र सरकारच्या रिक्रुटमेंट होणार असेल आणि केंद्र सरकारने ती जाहिरात एखाद्या विशिष्ट राज्यामध्ये दिलेली नसेल किंवा चुकून राहून गेली असेल किंवा काही अन्य कारणास्तव तांत्रिक बाबीसाठी राहून गेली असेल तर तिथले लोक तशी मागणी करू शकतात की हे
अनुच्छेद 16च्या विरुद्ध आहे. अनुच्छेद 16 प्रमाणे या सेवा योजनांची जी आखणी आहे, सेवा योजन जे आहे ते शासनाने सर्वांसाठी केलं पाहिजे. कारण या पहिल्या समभागामध्ये अनुच्छेद 16च्या सर्व नागरिकास समान संधी असेल. समान संधीचा आपण जेव्हा जेव्हा उल्लेख करू तेव्हा आपल्या डोळ्यासमोर आपण मागे बघितलेले अनुच्छेद 14 व 15 आल्याशिवाय राहत नाही. कारण 14 हा निखालच समानतेचं तत्व घेऊन चाललेला आहे. अनुच्छेद 15 मध्ये समानता ही असमान केव्हा होऊ शकते, कारण जे असमान वर्ग आहेत, प्रवर्ग आहेत समाजातले, त्यांना समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी आपल्याला काहींना समान आणि काहींना असमान अशी वागणूक द्यावी लागते. म्हणजेच एक्सेप्शन प्रूव्हज द रूल. अपवादाने नियम सिद्ध होतो, पण नियम अपवाद कधी नियम होत नाही. नियम हा नियमच राहतो. म्हणजे समानतेचं तत्व जे आहे हे या ठिकाणी प्रमाण मानून 15 मध्ये ज्या काही विशिष्ट तरतुदी आपण बघितल्या त्या तरतुदीचाच पुढे आपल्याला हा पाढा रेटत न्यायचा आहे. तर घटनेतली ही 3 अनुच्छेद 14, 15 आणि 16 ही प्रामुख्याने आपण थोडस सखोल याच्यावर चिंतन करत आहोत, सखोल याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. त्याचं कारणच असं आहे की हा बेस तयार होईल. म्हणजे पुढचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला पुरेसं ज्ञान या 3 अनुच्छेदांनी पुरवलेलं आहे. म्हणून हे 3 अनुच्छेद आपण लक्षात ठेवले पाहिजे. जसं सेवा योजनांच्या प्रक्रियाबाबत, त्यानंतरची दुसरी योजना काय असणार, नियुक्ती संबंधाने. कोणाला कुठे नियुक्ती, कोणाला कशी नियुक्ती, नियुक्ती देताना आपल्यावर अन्याय झालेला आहे का याचाही विचार या अनुच्छेदामध्ये केला गेलेला आहे. त्याच्यामुळं नियुक्ती संबंधाने आणि प्रत्येक नागरिकास, म्हणजे राज्याचा असो, संघराज्य क्षेत्राचा असो, म्हणजे युनियन टेरिटरीचा असो, केंद्राचा असो, ह्या सगळ्या योजनांना, सेवा योजनांना स्पर्श करणार हे अनुच्छेद 16 आपण लक्षात ठेवलं पाहिजे. याच्यामधले की वर्ड्स मी परत एकदा उद्धृत करून सांगतो की सार्वजनिक सेवा, त्या सेवेची योजना म्हणजे त्या सेवा कार्यरत करण्यासाठी आखलेली प्रक्रिया, त्या प्रत्येक प्रक्रियेची पायरी, जसं परीक्षा घेणं असेल, सिलेक्शन करणं असेल, सिलेक्शन प्रोसेस मध्ये कोण कोण लोक होते, सिलेक्शन कुठल्या आधारावर झालं. मला आठवतं एका वेळी खेड्यापाड्यात राहणारे, जे विलेजेस मध्ये राहणारे लोक आहे, त्यांना लेखी परीक्षेत मिळालेल्या मार्काच्या 10% मार्क आपसूक अधिक द्यायचे, जेणेकरून खेड्यापाड्यातली मुलं ही शहरातल्या मुलांची कॉम्पिटिशन आणि बरोबरी समानतेच्या तत्वावर येऊ शकतील, असं म्हणून एक प्रघात MPSC ने चालू केला होता. त्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात जेव्हा याचिका दाखल करण्यात आली, सुप्रीम कोर्टाने असं मत मांडलं की अभ्यास करण्याची जी योजना आहे त्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी साहित्य नाही आहे का, त्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शाळा नाही आहेत का, त्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कॉलेजेस नाही आहे का, मग त्यांना डिग्र्या कशा मिळाल्या. जर हे सगळं असेल आणि शासनाच्या इतर सगळ्या योजनांमधून त्या विद्यार्थ्यांना वसतिगृह, स्कॉलरशिप वगैरे जर सगळी पुरवली असेल, असा विद्यार्थी केवळ खेड्यात राहतो किंवा त्याचं रेसिडेन्शियल स्टेटस हे विलेज आहे असं म्हणून आपण त्यांना सवलत देणं हे समानतेच्या तत्वाच्या आड जातंय. म्हणून ते 10% मार्क ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना देण्याची जी तरतूद आहे ते सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवली होती. हे या ठिकाणी आपल्याला अशासाठी बघायचं आहे की समान संधी, अपॉर्च्युनिटी, त्याला संधी आपण समान देतोय की नाही. आपण अनेकदा प्रवासामध्ये बघत असाल की कुठं कुठं तुम्हाला दिसतं की आदिवासी मुलींचे वसतिगृह शासन मान्य असं सरकारी उपक्रमातून वसतिगृह निर्माण झालेले आहेत, त्या मुलांना स्कॉलरशिप दिलेली आहे. हे सगळं कशासाठी आहे, हे सार्वजनिक सेवेच्या योजना आहे. या लहान लहान टप्प्यांनी प्रत्येक पायरीवर आपण विचार केला तर या योजना आहेत. म्हणजे शिक्षणामध्ये त्याला तशी समान संधी मिळालेली आहे, गरीब असेल स्कॉलरशिप मिळालेली आहे, राहण्याची सोय नसेल वसतिगृहात त्याला मोफत राहण्याची किंवा थोडीशी फी देऊन राहण्याची मुभा मिळालेली आहे. या सगळ्या बाबींचा आपण साकल्याने विचार केल्यानंतर जेव्हा एखाद्या
भरतीसाठी, आता पोलिसांची भरती म्हणा, मिलिटरीची भरती म्हणा, एखाद्या सार्वजनिक बांधकाम विभागातली भरती म्हणा, रेल्वेची भरती म्हणा, पोस्टाची म्हणा, बँकिंगच्या सर्व्हिसेस मधली भरती म्हणा, या भरतीसाठी ज्या जाहिराती होतात त्या जाहिराती योग्य पद्धतीने केलेल्या आहे का, त्या संविधानिक पद्धतीने झाल्या आहेत का, त्या जर झाल्या नसतील तर चॅलेंज होऊ शकतात. त्यानंतर त्यांच्या परीक्षा घेताना व्यवस्थित सगळं बघितलं गेलंय की नाही, सिलेक्शन होताना फायनल सिलेक्शन त्यांचे इंटरव्ह्यू असताना ते न्यायिक पद्धतीने घेतल्या गेलेलं आहे की नाही, यासाठी नियुक्ती देणारं बोर्ड किंवा इंटरव्ह्यू घेणारं जे बोर्ड आहे त्याचं कॉम्बिनेशन काय आहे. काही ठिकाणी तुम्हाला आता याच्यात आपण पुढे बघू की नियुक्तीच्या वेळी जे बोर्ड अस्तित्वात असतं नियुक्ती देणारं किंवा इंटरव्ह्यू घेणारं, त्याच्यामध्ये सर्व समाजाचे समावेशक असे घटक असले पाहिजे. एखादा आदिवासी समाजाचाही असला पाहिजे, एखादा खेड्याचं ग्रामीण भागातला बॅकग्राऊंड असलेलाही असला पाहिजे. या ज्या सगळ्या गोष्टीचे बारकावे आहेत ना, ते कुठून निर्माण झालेले आहेत, तर ते सगळे या अनुच्छेद 16च्या पोटातून जन्माला आलेले आहेत. अनुच्छेद 16 ही सगळ्या त्या गोष्टींची जननी आहे. सार्वजनिक सेवा योजनेची खरी जननी हा अनुच्छेद 16 आज आपण बघतो आहे. तर हे 4 शब्द या ठिकाणी लक्षात ठेवायचे. सार्वजनिक सेवा योजना, योजनांच्या बाबीमध्ये प्रक्रिया, त्यामध्ये समान संधी असणं आणि नियुक्तीच्या संबंधाने हे सर्व नागरिकास समान संधी उपलब्ध करून दिल्या गेली आहे की नाही. एखाद्या नागरिकाने संपूर्ण रिक्रुटमेंट प्रक्रिया, संपूर्ण भरती प्रक्रियेला चॅलेंज केलं की बाबा मला याच्यामध्ये जी संधी असायला पाहिजे होती त्या संधीपासून वंचित ठेवण्यात आलेला आहे, मला संधीच मिळाली नाही या अमुक एका पायरीवर, त्याच्यामुळं मी मागे राहिलो, तर त्याचं म्हणणं न्यायालयात ऐकून घेण्याची तरतूद सुद्धा आपल्या कायद्यांमध्ये या अनुच्छेद 16च्या अनुषंगाने आलेली आहे. आता अनुच्छेद 16चा हा समभाग पहिला समजून घेतल्यानंतर आपण दुसरा समभाग बघूया. त्याच्यामध्ये थोडीशी गंमत आहे. हा दुसरा समभाग अनुच्छेद 15च्या दुसऱ्या समभागासारखाच आहे. या ठिकाणी सुद्धा कोणताही नागरिक केवळ धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान, निवास यापैकी किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून राज्याच्या नियंत्रणाखालील कोणतेही सेवायोजन किंवा पद यांच्याकरिता अपात्र असणार नाही. पात्र अपात्र कोण असणार, त्याचे निकष हे जेव्हा सेवा शर्तीची मांडणी केली जाते त्या शर्तीमध्ये असतात, तेव्हा राज्यांनी त्या शर्ती अटी अशा प्रकारे मांडल्या पाहिजे की भारताचा कुठलाही नागरिक हा या संधीपासून वंचित राहणार नाही. आणि तसं जर करायचं असेल तर राज्याला कुठलाही धर्म, कुठलाही वंश, कुठली जात, कुठलंही लिंग, कुठलंही कुळ, जन्मस्थान किंवा निवास यामध्ये तफावत, यामध्ये भेदभाव करता येणार नाही. म्हणजे सर्व नागरिकांसाठी समावेशक अशी प्रक्रियेची निर्मिती राज्यांनी केली पाहिजे असं बंधन घटनेच्या या 16व्या अनुच्छेदातील समभाग 2 राज्यावर आणलेला आहे. आता इथं आपल्याला 2 शब्द हे ऍडिशनल आले, अतिरिक्त शब्द आलेले आहेत. जे शब्द अनुच्छेद 15 मध्ये दिसत नाही ते आहेत कुळ आणि दुसरा आहे निवास. म्हणजे आपण बघू की अनुच्छेद 15 मध्ये 5 शब्द आहेत, धर्म, वंश, जात, लिंग व जन्मस्थान, परंतु 16च्या समभाग 2 मध्ये कुळ आणि निवास असे 2 ऍडिशनल शब्द टाकून टोटल 7 शब्दाचा एक विशेष संच निर्माण केलेला आहे. कुळ म्हणजे हे इथं टाकण्याची गरज का पडली, कारण भारतामध्ये जे प्रचलित कायदा होता, तुम्हाला आठवत असेल की कुळ कायदा नावाचा एक कायदा होता. त्या कुळ कायद्याला आपण 52-53 साली रद्द ठरवला. कुळाचा अर्थ होता की अमुक एखादी जमीन कसण्यासाठी किंवा अमुक एकाच्या प्राधिकरणामध्ये विशिष्ट कुळाचीच लोक तिथं नेमली जायची. उदाहरणार्थ आपण समजू की जेव्हा विठ्ठल मंदिराच्या पुजाऱ्यांचा बडवे ज्यांना म्हटलं जायचं, एक बिरुद होतं बडवे, त्यांना म्हटलं जायचं की त्या कुळाचे लोकच त्या ठिकाणी नेमले जायचे. त्याच्यावरती मुंबई हायकोर्टाने आणि नंतर सुप्रीम कोर्टाने या अनुच्छेदाच्या अनुरोधाने असं सांगितलं की तुम्हाला जर हे शासकीय प्राधिकरण असेल, तुमच्या माहितीसाठी पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे शासकीय प्राधिकरण असलेलं देवस्थानाचं ट्रस्ट आहे, ती खाजगी लोकांच्या अखत्यारीत नाही आहे.
काही ट्रस्ट साईबाबाचं म्हणा किंवा तुमच्या सिद्धिविनायकाचं म्हणा, या कदाचित खाजगी लोकांच्या अधिपत्याखाली असतील, तिथेही काही राजकारणी मंडळीचा प्रवेश आहे, परंतु ते पूर्णत्वाने शासकीय अखत्यारीत नाही आहे. परंतु विठ्ठलाचं मंदिर पंढरपूरचं हे शासकीय अखत्यारीत असल्यामुळे तिथं तुम्हाला कुळाप्रमाणे नेमणुकी करता येणार नाही. आणि हा एक फार महत्वाचा निर्णय या दृष्टीनं महाराष्ट्रीयन जनतेसाठी त्यांनी लक्षात ठेवण्यासारखा आहे की कुळ या अनुच्छेद 16च्या समभाग 2 मध्ये जे लिहिलेलं आहे त्याचा अर्थ असा आहे की अपॉइंटमेंट देताना, एखादी नोकरीची प्रक्रिया राबवताना, सार्वजनिक सेवामध्ये संधी उपलब्ध करून देताना तुम्हाला कुळाचा वेगळा विचार करता येणार नाही. त्याचप्रमाणे निवास म्हणजे रेसिडेन्शियल स्टेटस. आता इथं जन्मस्थान आणि निवास या दोन गोष्टी बरोबरीने दिलेल्या आहेत. जन्मस्थानावरूनही निवास आणि त्याचं डोमिसियल किंवा रेसिडेन्शियल बाबी आपल्या लक्षात येतात. परंतु मध्यंतरी काही वाद इथं महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत की जे बाहेरचे लोक आहेत, नॉन महाराष्ट्रीयन आहेत, त्यांना इथे नोकरी मिळता कामा नये. भूमिपुत्रांना, इथल्याच लोकांना, विशेष करून शिवसेना आणि मनसे या पक्षांचा तो हिया असायचा की इथल्या स्थानिक लोकांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, स्थानिक लोकाधिकार समितीची वगैरे स्थापना, हे सगळं आपल्याला माहिती आहे. हा अनुच्छेद आपण या गोष्टीच्या बरोबरीने जर बघितला तर मला वाटतं हे चांगल्या प्रकारे आपल्या लक्षात येऊ शकेल. तर निवास या गोष्टीवरून किंवा जन्मस्थान या गोष्टीवरून तुम्हाला असा भेद करता येणार नाही. म्हणून जे विद्यार्थी आहेत त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की डोमिसाईल सर्टिफिकेट मागवायचे. महाराष्ट्रातला हा 15 वर्ष डोमिसाईल असला पाहिजे. म्हणजे जन्मस्थान त्याचं कुठलंही असू द्या, पण महाराष्ट्रातलं जर त्याचं डोमिसाईल, महाराष्ट्रातलं वास्तव्य जर 15 वर्षाचं असेल तर तो निवास या सदराखाली त्या संधीस प्राप्त आहे असं संबोधलं जातं. म्हणजे घटनेने एक शब्द जरी मागे पुढे केला असता तर सर्व नागरिकांना समान संधी हुकली असती. म्हणून घटनेने प्रयत्न काय केलेला आहे की जितकं जास्तीत जास्त या ठिकाणी समावेश करून ज्या काही प्रचलित चालीरीती, रूढी किंवा पूर्वापार कायदे आहे ज्याच्यामुळे संधीची असमानता निर्माण होते, अशी असमानता दूर करण्यासाठी हे सगळे शब्द या ठिकाणी पेरलेले तुम्हाला दिसतात की कोणताही नागरिक केवळ धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान, निवास या किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून राज्याच्या नियंत्रणाखाली कोणतीही सेवा, योजन किंवा पद यांच्याकरिता अपात्र असणार नाही अथवा त्याच्या बाबतीत त्याला प्रतिकूल असा भेदभाव केला जाणार नाही. म्हणजे एखाद्या माणसाला प्रतिकूल, त्याला अनिष्ट असा भेदभाव या बाबतीमध्ये राज्याला करता येणार नाही. अर्थात खाजगी क्षेत्र हे परत याच्यातून वगळलेलं आहे, प्रामुख्याने इथं लक्षात ठेवा. खाजगी क्षेत्रामध्ये हा प्रवाद अजून आलेला नाही. बरीच मोठी लढाई या ठिकाणी लोक करतात की खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा हा प्रवाद आला पाहिजे आणि खाजगी क्षेत्र सुद्धा या बाबतीमध्ये अनुच्छेद 16च्या अनुरोधानेच कार्यरत राहिली पाहिजे. परंतु त्यासाठी आपल्याला जर उद्या असं करायचं झालं, सरकारला जर असं वाटलं की खाजगी क्षेत्र सुद्धा आपण याच्यामध्ये लावली पाहिजे किंवा खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा आरक्षणासारख्या गोष्टी ज्या सार्वजनिक क्षेत्रात आहे, सरकारी क्षेत्रात आहे, त्या असल्या पाहिजे, तर त्यासाठी जर आपल्याला घटना दुरुस्ती करावी लागली, संसदेने ते कधीतरी येणाऱ्या पुढच्या काळात केली, तर त्याच्यामध्ये निश्चितपणे त्यांना अनुच्छेद 16च्या या समभाग 1 आणि 2 मध्ये बदल करावा लागेल, हे लक्षात घ्या. जर खाजगी क्षेत्र याच्यात येत असतील तर त्यातल्या त्यात कंत्राटी सेवा आहेत, त्या पण मी तुम्हाला स्पष्ट करून सांगितलं की कंत्राटी ठेवा या शासनाच्याच सेवा आहेत. जर तो कॉन्ट्रॅक्ट शासनाबरोबर असेल तर आमचे शेतकरी बंधू आज ज्या पद्धतीने आत्महत्या करीत आहेत, त्यांच्या घरात शिकलेली मुलं आहे, बाळांनो तुम्ही हे लक्षात घ्या की जेव्हा बी बियाणं आमचा शेतकरी आणतो, ते बी बियाणं कोणाकडून आणतो? ती काही खाजगी कंपन्याची मक्तेदारी नसते. ज्या खाजगी कंपनीचं ते दुकान असतं त्या कंपनीने सरकार बरोबर कॉन्ट्रॅक्ट केला आहे की नाही हे असल्याशिवाय ते आणणार नाही. म्हणून त्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. मी तर म्हणेल प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये किंवा जिल्हा न्यायालयामध्ये जी न्याय प्राधिकरण आहे त्या प्राधिकरणामध्ये असा एक सक्षम अधिकारी नेमावा असा शासनाचा मानदंड आहे. परंतु त्याप्रमाणे तो सक्षम अधिकारी नेमून तो तसे लोकांचे प्रश्न सोडवताना जर दिसत नसेल तर विद्यार्थ्यांनी, तरुणांनी
या कायदेशीर बाबीवर आपलं लक्ष जास्त केंद्रित करावं. रस्त्यावर उतरून आंदोलन करणं हा एक भाग असेल कदाचित, परंतु तो सर्वस्वी प्रश्न सोडण्याचा मार्ग नाही. सगळे प्रश्न हे संविधानिक पद्धतीने सोडल्या जाऊ शकतात. अशा बी बियाणे विकणाऱ्या, अशा खत सप्लाय करणाऱ्या, असं शेतीविषयक औषध सप्लाय करणाऱ्या जे लोक आहेत त्यांचे गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट आहेत की नाही, त्यांनी पुरवलेल्या सेवा, या सेवा सार्वजनिक सेवा योजना या बाबींमध्ये समाविष्ट होतात की नाही, याचा जर तुम्ही विचार केला तर निश्चितपणे आपल्यापैकी काही जे निष्णात वकील आहेत किंवा LLB चा अभ्यास करत आहे, नक्कीच ज्यांनी वकिली सुरू केलेली आहे, काही लोकांनी हे लक्षात ठेवावं, कारण स्थानिक पातळीवर हे प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे. मी तुम्हाला अगदी हमी देतो त्या प्रश्न सोडवण्याची आपल्याकडे गुरुकिल्ली या अनुच्छेद 16 मध्ये आपल्याला बघायला मिळते की अशा प्रकारची सेवा पुरवणं, मग त्याच्या बँकिंग क्षेत्रापासून तर सगळे लोक याच्यात समाविष्ट होतात. मूळ प्रश्न सार्वजनिक सेवांचा जरी असला तरी सार्वजनिक सेवेचा हात धरून जर कंत्राटी सेवा रुजवल्या गेल्या असतील, त्या निर्विवाद खासगी असतील तर तो प्रश्न सोडून द्या, पण त्या जर तशा पद्धतीने शासनाच्या माध्यमातून रुजवल्या गेली असतील किंवा शासनाचा थोडा जरी सहभाग किंवा अनुदान त्या लोकांना सबसिडी जरी मिळाली असेल, तरीही तुम्हाला त्या सेवा या सार्वजनिक सेवेच्या सदरामध्ये मोडल्या जातात. तसे कायदेशीर प्रयत्न, संविधानिक प्रयत्न आपल्याकडून झाले पाहिजे, एवढं माझं म्हणणं आहे. सर एक दोन प्रश्न आपण इथंच कव्हर करूया पुढे जाण्यापूर्वी असं मला वाटतंय. तर एक प्रश्न अगदी सुरुवातीला तुम्ही सांगितल्यानंतरच मला आला, विद्यार्थ्यांच्याकडून व्हॉट्सअपला त्यांनी पाठवलं मला, तर असं आहे की शासनाकडून टेंडर घेतलेल्या व्यक्तीला या बाबीची पूर्तता करावी लागते का, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरं असं आहे, जिथं आपण दुसऱ्या अनुच्छेदामध्ये म्हणतोय की कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान, निवास यापैकी कोणत्याही कारणावरून अपात्र करता येणार नाही. तर महाविद्यालयातली जी काही प्रवेश प्रक्रिया असते त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण बघतो की काही राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठीचा रिझर्व्ह कोटा आणि काही कोटा हा राज्याबाहेरच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवावा लागतो. तर असं प्रतिबंध करणं हे या काही तरतुदींचं उल्लंघन होत नाही का, किंवा ते कशा पद्धतीनं बसवलं जातं? बरोबर. याच्यातल्या तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आहे. जे टेंडर सरकारकडून घेतात आणि सरकारकडून घेतलेल्या टेंडर प्रमाणे मग ते रस्ते बांधणीचं असो की अजून कुठल्या प्रक्रियेचं असो, ते सार्वजनिक सेवामध्ये समाविष्ट होतात, याचं होकारार्थी उत्तर आहे. ते टेंडर ज्या ऑफिसमधून निर्गमित होतं त्याच्या सेवा शर्ती आणि अटी जर आपण बघितल्या तर त्या अटीमध्ये त्यांच्यावर विशिष्ट बंधनं अशी शासनाने निश्चितपणे लादलेली असतात. आपण ते बघितलं तर आपल्या लक्षात येईल. दुसरं असं आहे की कॉलेजच्या ऍडमिशन मध्ये जेव्हा विशिष्ट राज्यातल्या लोकांसाठी काही कोटा दिलेला असतो, त्याचाच अर्थ मुळी हा निवास आणि जन्मस्थान हे आहे. की समजा आता महाराष्ट्रामध्ये बिहारचे किंवा UPचे काही लोक राहत आहेत, पश्चिम बंगाल मधले काही लोक राहत आहेत, आंध्र प्रदेश मधले काही लोक राहत आहेत, त्यांचे आई वडील काही कारणासाठी इकडे आले होते, रस्त्याची कामं करत होते, लेबर होते, मजूर होते, त्यांची मुलं आहेत. पण त्यांचा निवास जर महाराष्ट्रातल्या निवासाच्या अटी शर्ती पूर्ण न करता त्यांची ऍडमिशन बारगळणार असेल तर ते कोण्या राज्यातून आले? आंध्र प्रदेशातून आले. म्हणून त्यांची संख्या लक्षात घेऊन आणि अशा लोकांचे अर्ज किती आलेले आहेत ते लक्षात घेऊन थोडीशी पर्सेंटाईल म्हणजे काही प्रतिशत त्यांच्यासाठी जागा राखून ठेवणे, म्हणजेच राज्याचा विचार न करता नागरिकास समान संधी उपलब्ध करून देणे, असा त्याचा अर्थ घ्यायचा. त्याचा पॉझिटिव्ह दृष्टीने तुम्ही अर्थ ह्या 16 अनुच्छेदाच्या समभाग 2 च्या अनुरोधाने जर घेतला तर तुमच्या लक्षात येईल की ज्या काही संस्थांमध्ये, नोकऱ्यांमध्ये, ऍडमिशन्स मध्ये, शाळा कॉलेजच्या प्रवेशामध्ये अशा प्रकारच्या तरतुदी केलेल्या असतात, त्या तरतुदी या घटनेच्या अनुच्छेद 16च्या समभाग 2 नुसारच केलेल्या आहेत. आपण 16.2 चा आपण चर्चा केली. त्याच्यामध्ये प्रमुख धर्म, वंश, जात, जन्मस्थान याशिवाय कुळ व निवास या शब्दांचा अतिरिक्त समावेश लक्षात घ्या. सेवेमधील कुळांची व निवासी मक्तेदारी त्याच्याने संपुष्टात आलेली आहे. म्हणजे एखादं राज्य म्हणेल की नाही आमच्याकडे तेलंगणा तर तेलंगणाचेच लोक पाहिजे, महाराष्ट्रीयन लोकांनी इथे येऊन काम करायचं नाही, अशी मक्तेदारी राज्यांना करता येणार नाही किंवा कुठल्याही युनियन टेरिटरीला करता येत नाही.
म्हणून तुम्हाला दिसतं की महाराष्ट्रातला माणूस हरियाणामध्ये काम करतो, तामिळनाडूचा राजस्थानमध्ये दिसतो, गुजरात मधला माणूस केरळमध्ये काम करताना दिसतो. हे या अनुच्छेदाची महती आहे. तिसरं या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखं आहे की सेवा योजन किंवा पद म्हणजे प्रमोशन व पदोन्नती. या ठिकाणी कोणतेही सेवा योजन किंवा पद यांच्याकरिता अपात्र असणार नाही. पदाकरिता याच्यामध्ये पदोन्नतीचाही समावेश होतो आणि प्रतिकूल असा भेदभाव केला जाणार नाही. आपण तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये अनुकूल भेदभाव केलेला आहे. म्हणजे एखाद्या राज्याला थोडीशी जागा, हा अनुकूल भेदभाव आहे, म्हणजे प्रतिकूल भेदभाव करता नाही. समजा अशा विद्यार्थ्याला तू आंध्राचा आहे आणि तू इथं 14 वर्ष राहिला, 15 वर्ष डोमिसिल तुझं कंप्लीट होत नाहीये म्हणून तुला तो प्रतिकूल भेदभाव होईल. म्हणून त्याला समाविष्ट करून घेण्यासाठी ठीक आहे, तुम्ही आंध्राचं तुमचं रेसिडेन्शियल घेऊन या, इथलं तुमचं जे सेवा शर्ती किंवा अटीप्रमाणे 1-2 वर्ष कमी पडत असतील तर तुमच्यासाठी एवढं आम्ही रिझर्व्ह ठेवतो, तेवढ्या तुम्ही. पण हे जे रिझर्वेशनचा कोटा ठेवला जातो त्याचा रिझर्वेशनचं पर्सेंटाईल वर्कआउट करताना जे लोकल आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही हे सुद्धा त्या संस्थेनी आणि पर्यायाने शासनाने प्रशासनाने बघायचं असतं. हे आपण इथे लक्षात ठेवूया. आपण आता समभाग 3 बघूया. अनुच्छेद 16 चा समभाग 3 काय म्हणतो की या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे, एक एक पाऊल पुढे गेलेलं आहे, या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे, हे कंसात आहे मोठ्याचं मोठं वाक्य, ते मी एकदा वाचतो आणि सांगतो. एखादे राज्य किंवा संघ राज्य क्षेत्र युनियन टेरिटरी यांच्या शासनाच्या अथवा त्यातील कोणत्याही स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील, म्हणजे सगळी राज्य सरकारची प्राधिकरणं याच्यामध्ये घेतलेली आहे, एखाद्या वर्गाच्या किंवा वर्गांच्या पदावरील सेवा योजन किंवा नियुक्ती यांच्या संबंधात अशा सेवा योजनांच्या किंवा नियुक्तीच्या पूर्वी त्या राज्यातील किंवा संघ राज्य क्षेत्रातील निवासाविषयी एखादी आवश्यकता विहित करणारा कोणताही कायदा करण्यात संसदेला प्रतिबंध होणार नाही. म्हणजे एखाद्या राज्यातला किती वर्ष निवासी तो असला पाहिजे, त्याचं मूळ जन्मस्थान कुठं असलं तरी त्या किती वर्ष तो तिथे निवासाला असला पाहिजे, 8 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, त्याबद्दलचा कायदा हे शासनाने करायला पाहिजे. पण ते करत असताना समान संधीचं तत्व हे बारगळलं जाणार नाही याचाही विचार शासनाने केला पाहिजे. असं दुहेरी बंधन शासनावरती या अनुच्छेद 16च्या समभाग 3 नी लादलेलं आहे. यासाठी ते म्हणतात की 16(2)च्या पूर्ततेसाठी, 16(2) मध्ये जी तरतूद केली आहे त्याच्या पूर्ततेसाठी हे अनुच्छेद समभाग 3 आहे. आणि ते म्हणतं की राज्य, केंद्र किंवा केंद्रशासित प्रदेश यांच्यावर नियंत्रण ठेवणारा कायदा करण्यात संसदेला मुभा आहे. इथं संसद हा शब्द वापरलेला आहे, राज्य हा शब्द वापरलेला नाही. म्हणजे एखाद्या राज्याने समजा अशी लबाडी केली असेल किंवा एखाद्या राज्याने अशा प्रकारची संधी उपलब्ध करून देत असताना एखाद्या विशिष्ट भागात निवासस्थानी किंवा जन्मलेल्या व्यक्तीवर अन्याय होत असेल, त्याच्यावर प्रतिकूल असा भेदभाव होत असेल तर संसदेला अशा प्रकारे हस्तक्षेप करून त्या ठिकाणी कायदा करण्याचा अधिकार आहे, असं या अनुच्छेद 16च्या समभाग 3 मध्ये निर्देशित करण्यात आलेला आहे. आपण पुढे जाऊया. याचा समभाग 4 अनुच्छेद 16चा काय म्हणतो की या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे राज्याच्या नियंत्रणाखालील सेवांमध्ये कोणत्याही गोष्टी जेव्हा येतात ना तेव्हा लक्षात ठेवा, याचा अर्थ असा आहे की सेवा योजना, पदावरील सेवा योजना बाबी, सेवा योजनांच्या बाबी, याचाच अर्थ कोणत्याही गोष्टी, म्हणजे सेवा योजनांच्या ज्या बाबी आहेत, जसं जाहिरातीपासून, परीक्षेपासून तर बोर्डासमोर इंटरव्ह्यू पासून त्यांच्या नियुक्त्यापर्यंत ही जी काही 5-6 पायऱ्या त्याच्यामध्ये आहे, प्रशिक्षण असो, इंडक्शन ट्रेनिंग ज्याला म्हणजे सुरुवातीचं प्रशिक्षण असो, तेही याच म्हणजे पदावर नियुक्ती मिळणं ते सुद्धा याच्यातलीच एक पायरी संबोधण्यात आलेली आहे. कोणत्याही गोष्टीमुळे, तेव्हा ह्या 4-5 गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आल्या पाहिजे. या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे राज्याच्या नियंत्रणाखालील सेवांमध्ये नागरिकांच्या ज्या कोणत्याही मागास वर्गाला राज्याच्या मते पर्याप्त प्रतिनिधित्व मिळालेले नाही अशा मागासवर्गीयांकरिता नियुक्त्या किंवा पदे राखून ठेवण्यासाठी कोणतीही तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. जसं आपलं प्रिन्सिपल आहे की समान संधी ही सर्व वर्ग प्रवर्ग
जाती जनजाती यांना मिळाल्या पाहिजे. आता या ठिकाणी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जनजाती हा उल्लेख टाळलेला आहे. इथं चौथ्या समभागामध्ये कोणत्याही मागास वर्गाला हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये ओबीसी, एससी, एसटी, मायनॉरिटी, आदिवासी हे सगळे इन्क्लूड केलेले आहे. कुठल्याही प्रकारचं मागासवर्गीय पण, आणि मागासवर्गीय पण कोण ठरवतं? आपला अनुच्छेद 15 मध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दर्जा त्याचा. त्या अनुरोधाने जर कोणी मागास असेल आणि त्या विशिष्ट मागास वर्गाला राज्याच्या सेवेमध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व म्हणजे अप्रोप्रिएट रिप्रेझेंटेशन, पर्याप्त प्रतिनिधित्व म्हणजे त्याला समावेशक असं त्याच्या लोकसंख्येच्या बरहुकूम प्रतिनिधित्व मिळालं नसेल तर अशा मागासवर्गीयांसाठी नियुक्त्या किंवा पदे राखून ठेवण्यासाठी कोणतीही तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. म्हणजे असं समजा की एखादा ओबीसी घटक आहे, एखादा एससीचा घटक आहे, मायनॉरिटीचा घटक आहे, हे राज्याच्या सेवेमध्ये मायनॉरिटीच्या एवढ्या जागा असल्या पाहिजे. उदाहरणार्थ मुस्लिम पर्सेंटाईल समजा, एखाद्या आदिवासी भागातून येणारे लोक समजा, तर राज्याला 100 जागा असतील तर त्यातल्या 4 जागा बाबा आम्ही मुस्लिमांसाठी राखून ठेवलेल्या आहे, कारण त्यांची लोकसंख्या आणि त्यांचं सगळं सामाजिक आणि शैक्षणिक पात्रता दर्जा बघता आम्हाला असं वाटतं की 4% याच्यामध्ये राखीव ठेवले पाहिजे. तर असं प्रावधान करण्याचे, असे कायदे करण्याचे अधिकार हे राज्याला आहे, संसदेलाही आहे आणि स्थानिक राज्याला सुद्धा हे 2 अधिकार आहे. म्हणजे समभाग 4 अनुच्छेद 16 मध्ये कोणत्याही मागास वर्गास, इथं मागास वर्गाचं स्पेसिफिकेशन केलेलं नाही. घटनेचा हा प्रवाद आहे की बहुतेक घटना ही प्रत्येक मागासवर्गाचा जेव्हा शब्द उच्चारते तेव्हा मागासवर्गाचं स्पेसिफिकेशन देते, पण ते इथे दिलेलं नाहीये. ते राज्याला ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. व दुसरं महत्वाचं तत्व या समभाग 4चं असं आहे की पर्याप्त प्रतिनिधित्व ज्या मागासवर्गास मिळालं नसेल त्यासाठी. एखादा मागासवर्ग एखाद्या सेवेमध्ये अजिबातच नसेल, त्याची 0% संख्या असेल, तर अशा मागासवर्गीयांसाठी पदे राखून ठेवली पाहिजे. मला आठवतं आमच्याकडे जेव्हा सब इन्स्पेक्टरचं ट्रेनिंग घेऊन पोरं यायची एमपीएससी थ्रू, तर एपीआय किंवा इन्स्पेक्टर व्हायला साधारण 15-20 वर्ष लागायची. पण आमचे काही बांधव हे 5व्या-6व्या वर्षी इन्स्पेक्टर झाले, कारण त्या प्रवर्गातली, त्या मायनॉरिटीची, त्या कॅटेगरीची एकही जागा नव्हती. मग शासनाने या समभाग 4च्या अनुच्छेद 16च्या अनुरोधाने ते रिझर्वेशन दिलं की ही पर्टिक्युलर मागासवर्गीय कम्युनिटी आहे, तर ह्याची 2 जागा तरी रिझर्व्ह असल्या पाहिजे. मग त्याच्यात कोणीच नसलं तर कोण बाबा मग पहिल्या नंबरवर कोणाला प्रमोशन मिळणार? ते पटकन त्याला ते प्रमोशन मिळून टाकायचं. कारण इथे 2 शब्द वापरलेले आहेत. मागास वर्गाकरता नियुक्त्या किंवा पदे राखून, म्हणजे नियुक्त्याही राखून ठेवल्या पाहिजे, रिक्रुटमेंट मध्येही पाहिजे आणि तेवढी पदांमध्ये असलं पाहिजे. इथे तुम्हाला पदांवरतीचं पदोन्नतीतलं आरक्षण डोकावतं. या समभाग 4 मध्ये तुमच्या लक्षात येईल की पदोन्नतीतलं आरक्षण जे आहे ते कुठून आलेलं आहे. तर पदोन्नतीतलं आरक्षणाचं मूळ बीज हे समभाग 4 अनुच्छेद 16चा आहे, हे लक्षात घ्या. आपण पुढे जाऊया. पुढे जात असताना एक अगदी छोटा प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यावर आपण थोडस बघूया पुढे जात असताना की अशा पद्धतीचे पद राखून ठेवण्याची तरतूद असताना देखील बऱ्याच वेळेला कॅन्डिडेट अवेलेबल बट नॉट एलिजिबल या कारणासाठी पदे रिक्त ठेवली जातात. तर त्याला प्रतिबंध करण्याची काही तरतूद याच्यात आहे का, असा एक प्रश्न. नाही, त्याला प्रतिबंध करता येईल जेव्हा नॉट इलिजिबल असं म्हटलं जातं. कॅन्डिडेट अवेलेबल पण नॉट इलिजिबल, कारण त्या कॅन्डिडेटची इलिजिबिलिटी ठरवण्यासाठी शासनाने परत काही मानदंड ठेवलेले आहेत. कारण अशी खूप ओरड होते की वरच्या पदावर एक कॉम्पिटंट व्यक्ती गेला पाहिजे. एखाद्याकडे जिल्ह्याचा कारभार किंवा एखाद्या प्रभागाचा कारभार, कोकण विभाग असो, विदर्भ विभाग असो, त्याचा कारभार द्यायचा असेल तर त्या जबाबदारीला तो माणूस गुणप्राप्त आहे की नाही. केवळ नियुक्ती मिळाली, केवळ रिक्रुटमेंट मध्ये आला आणि काही वर्ष सेवा झाली, सेवा ज्येष्ठतेने होत नाही, तर त्यासाठी जे शासनाने वेगळे निकष ठरवलेले आहेत ते निकष सुद्धा त्याची पूर्तता करून घेणं हे शासनाच्या हाती आहे. आणि शासन जर असे नियम घटनाबाह्य पद्धतीने ठरवत असेल तर तेही आपण चॅलेंज करू शकतो कोर्टामध्ये.
जर कोणाला असं वाटलं की पद आहे परंतु केवळ त्याच्या सक्षमतेचा क्षमतेचा वापर करून त्या पदापासून त्याला वंचित ठेवल्या जात आहे, तर अशा वेळी या अनुच्छेदाखाली आपण न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकतो. परंतु त्या ठिकाणी तुम्हाला शासनाने अवलंबलेली सक्षमता निर्धारण प्रक्रिया ही कशी आहे हे सिद्ध करून द्यावं लागेल. ती निर्धारण प्रक्रिया जर अन्याय करणारी असेल तर निश्चितपणे तुमचं म्हणणं न्यायालयात मानलं जाईल आणि शासनाला तसे ते आदेश हे करावे लागतील. अनेक मॅट आणि कॅट कोर्टाचे जे निर्णय आहे प्राधिकरणाच्या याच्यामधले, ते निर्णय शासनाच्या विरुद्ध ह्या एवढ्यासाठी गेलेले आहेत की तुम्ही ठेवलेल्या अटीप्रमाणे तर तो पूर्तता करतोय, तो सक्षम नाही हे तुमचं सब्जेक्टिव्ह फाइंडिंग आहे, तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही केलेलं आहे. केवळ माझ्या जातीचा माणूस तिथं नाही म्हणून तो मला अक्षम समजतो, पण तसा मी सक्षम आहे. या सक्षमतेचे जे मानदंड शासनाने उद्धृत केलेले आहे हे प्रत्येक ठिकाणी आहे. असं कोणालाही त्या अपात्र असं ठरवता येत नाही. पात्रतेचे नियम पूर्ण करणारा हा पात्र असलाच पाहिजे. यासाठी आपण थोडस हेका धरून राहिलं पाहिजे. यासाठी थोडस आपण आग्रही भूमिका घेतली पाहिजे. न्यायालयामध्ये किंवा शासन दरबारी त्याची सुनावणी झाली पाहिजे, हेही तेवढंच महत्वाचं आहे. त्याचं प्रावधान तुम्हाला या 16 समभाग 4 मध्ये दिसून येतं. आता आपण समभाग 4 चे 2 भाग केलेले आहे, ही फार महत्वाचे आहे, ते बघणं आवश्यक आहे. समभाग 4 च काय म्हणतं, 1 आणि 2 असे समभाग आहेत. तर पहिल्या समभागामध्ये या ठिकाणी जे नमूद केलेलं आहे, आता इथे हा जो समभाग 4 टाकण्यात आलेला आहे, ही संविधानातली 77वी दुरुस्ती आहे आणि ही दुरुस्ती 1995 साली आणली गेली. तू जो आता प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या अनुरोधाने जे काही राज्यांमध्ये किंवा केंद्र सरकारच्या सेवेमध्ये असे बरीचशी प्रकरणं न्यायालयात जायला लागली, प्राधिकरणाकडे जायला लागली, तेव्हा ही घटना दुरुस्ती करण्याची गरज पडली. ती काय म्हणते की या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे राज्याच्या नियंत्रणाखालील सेवांमध्ये ज्या अनुसूचित जातींना किंवा अनुसूचित जनजातींना त्या राज्याच्या मते पर्याप्त प्रतिनिधित्व देण्यात आलेले नसेल, त्यांना राज्याच्या नियंत्रणाखालील सेवांमध्ये पदाच्या कोणत्याही वर्गांमध्ये किंवा वर्गांमध्ये परिणाम स्वरूप ज्येष्ठतेसह पदोन्नती देण्यासंबंधात आरक्षण करण्यासाठी कोणतीही तरतूद करण्यास राज्यास प्रतिबंध होणार नाही. याचा अर्थ त्या माणसाला जर आपण तो SC ST कॅटेगरी मधला असेल आणि त्याला अमुक एक ज्येष्ठता प्राप्त करून देण्यासाठी त्या पदावर नियुक्त केलं असेल, तर तो त्या पदावर नियुक्त नुसतं होत नाही, तर परिणाम स्वरूप ज्येष्ठतेसह, म्हणजे समजा त्याला रीतसर तो सक्षम आहे असं समजून जर नेमणूक दिली असती आणि त्या नेमणुकीला त्याला 5 वर्ष झाली असती, परंतु 5 वर्षाचा कालावधी त्याचा वाया गेलेला आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये, कोर्ट कचेरीमध्ये भांडताना, तर त्याला जी नियुक्ती नंतर कोर्टाच्या आदेशाने किंवा सरकारच्या मान्यतेप्रमाणे त्याची सक्षमता मानदंडित गृहीत धरून तुम्ही जेव्हा द्याल तेव्हा तो ऑलरेडी 5 वर्षाचा सिनियर संबोधला जाईल. असा हा अर्थ परिणाम स्वरूप सेवा ज्येष्ठता या शब्दाचा आहे. म्हणजे हे जे आर्टिकल 16च्या समभाग 4 मध्ये जो बदल घटनेत करून आणलेला आहे, तो बदल त्याच प्रश्नपोटी घडून गेला जो प्रश्न तू मला आता थोड्या वेळपूर्वी विचारला होता की असं असताना असं का होऊ शकत नाही, तर त्यासाठी हा बदल आहे. त्याचप्रमाणे दुसरं 4 समभाग 2 असं म्हणतो, आणि ही सुद्धा 2000 साली झालेली 81वी घटना दुरुस्ती आहे. त्या घटना दुरुस्तीमध्ये काय म्हटलेलं आहे की या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे राज्याला खंड 4 किंवा खंड 4.1 अन्वये आरक्षणासाठी केलेल्या कोणत्याही तरतुदीनुसार एखाद्या वर्षात भरण्यासाठी म्हणून राखून ठेवलेल्या, इथे अनुशेष हा शब्द लक्षात ठेवा. अनुशेष हा शब्द याच्यामध्ये लिखाणात नाहीये, परंतु अनुशेष म्हणजे एखाद्या वर्षामध्ये राखून ठेवलेल्या परंतु त्या वर्षात रिक्त राहिलेल्या जागांच्या बाबतीत घटनेने बघा किती बारीक विचार केलेला आहे.
त्या वर्षात तुम्ही तेवढं प्रावधान केलं होतं एखाद्या अनुसूचित जाती जमातीसाठी, परंतु तेवढे पद भरल्या गेली नाही. म्हणून पुढील कोणत्याही वर्षात किंवा येणाऱ्या वर्षांमध्ये भरावयाच्या रिक्त जागांचा एक स्वतंत्र वर्ग म्हणून विचारात घेण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. म्हणजे बॅकलॉग जर असेल, अनुशेष जर असेल, तर शासन असं म्हणू शकत नाही की यावर्षी आम्हाला एवढ्या जागा होत्या आमच्याकडे 10, पण 10 जागा काही मिळाल्या नाहीत, 3च जागा मिळाल्या, तर 7 जागा आम्ही सोडून देतो. नाही, 7 जागांची तरतूद त्याच्या पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी तुम्हाला ठेवावीच लागेल. त्यासाठी शासनाला प्रतिबंध नसणार, म्हणजे शासन त्या ठेवणार किंवा शासन तसा कायदा पारित करून घेणार. आणि अशा वर्गातील रिक्त जागा ज्या वर्षामध्ये त्या भरण्यात येतील त्या वर्षातील रिक्त जागांच्या 50% इतक्या आरक्षणाची मर्यादा ठरविण्याकरता त्या वर्षातील इतर रिक्त जागांबरोबर जमेस धरल्या जाणार नाहीत. म्हणजे पुढच्या वर्षी आता समजा अनुच्छेद 6 जागांचा राहिलेला आहे या वर्षामध्ये, आणि पुढच्या वर्षी माझ्याकडे 10 जागा उपलब्ध आहेत, तर त्या 10 मध्ये मी या 6 राहिलेल्या अनुच्छेदातल्या कमीत कमी 50% म्हणजे 3 जागा गृहीत धरून 13 जागांसाठी मी जाहिरात देईल किंवा 13 जागांसाठी मी भरती करून घेईल, असा या ठिकाणी आदेश घटनेचा या समभागाचा आहे. की जितक्या अनुशेष शिल्लक आहे, जितक्या मागच्या वर्षात भरावयाच्या जागा शिल्लक आहे, त्याच्या कमीत कमी 50% इतकी आरक्षणाची मर्यादा ठरवण्याकरता त्या वर्षातील इतर रिक्त जागांबरोबर दमेस धरल्या जाणार नाही. म्हणजे 50%च्या वरती जास्त जागा दमेस धरल्या जाऊ शकत नाही. म्हणजे या वर्षातल्या 6 राहिल्या, पुढच्या वर्षात आम्हाला आता 10 जागा भरायच्या, म्हणजे टोटल जागा 16 झाल्या, तर टोटल जागा 16 भरत असताना आम्हाला हे 50%ची मर्यादा ओलांडून पुढे जाता येणार नाही. जास्तीत जास्त 50%. नाही तर मग असं होईल की नवीन रिक्रुटमेंट लोकांना समान संधी मिळणार नाही, मागच्याच वर्षीचा अनुशेष भरण्यामध्ये सगळ्या जागा निघून जातील. म्हणून हे 50%चं बंधन सुद्धा या ठिकाणी राज्यावर घटनेने आणलेलं आहे. ही 2000वी घटना दुरुस्ती आहे. थोडक्यात 4.1 काय म्हणतो की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती 4 मध्ये याचा उल्लेख नाही, 4 मध्ये मागासवर्ग म्हटलेला आहे, परंतु 4 हे अनुसूचित जाती जमातीवर या संदर्भात होणारा अन्याय लक्षात घेऊन या ठिकाणी 1995ला घटना दुरुस्तीने याची तरतूद करण्यात आली आहे. ही विशेष तरतूद SC/ST साठी आपल्याला या अनुच्छेदामध्ये केलेली दिसते. या 4.1 चं म्हणणं आहे की सेवा ज्येष्ठतेसह पदोन्नती देण्यात येईल, म्हणजे त्याची सेवा ज्येष्ठता डावलली जाणार नाही. ही 95ला आलेली घटना दुरुस्ती 77वी पदोन्नती सोबत परिणाम स्वरूप ज्येष्ठता हे या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि परिणाम स्वरूप ज्येष्ठता ही 85वी घटना दुरुस्ती 2001 साली आलेली आहे. 4.ब मध्ये एखाद्या वर्षातला भरती व पदोन्नतीचा अनुशेष हा पुढील वर्षात भरण्यासाठी 50% इतके आरक्षण करण्याची राज्यांना मुभा दिलेली आहे. दुसरं, त्या भरती वर्षातील रिक्त जागा जमेस धरल्या जाणार नाही. म्हणजे त्या भरती वर्षात समजा 10 जागा असतील तर त्याच्या जागा तुम्हाला 10च करा, बाकी पुढचं करू नका असं नाही, त्याच्या पुढे तुम्हाला ते वाढवावं लागेल, कारण अनुशेषाच्या 50% त्याच्यामध्ये समाविष्ट करणं आवश्यक आहे. 81वी घटना दुरुस्ती 2000 साली आलेली, म्हणजे 1995, 2000 आणि 2001 अशा 3 घटना दुरुस्ती या अनुच्छेद समभाग 4च्या अनुच्छेद 16च्या मध्ये आपण टाकलेले आहेत. याचाच अर्थ इथे असा आहे की जेव्हा आपण एखादं वाक्य घोषणा करतो की समान संधीचं प्रारूप प्रॅक्टिकली जेव्हा आपण समाजामध्ये राबवतो, तेव्हा ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी वेळोवेळी दूर करण्यासाठी आपल्याला घटना दुरुस्तीचा आधार घ्यावा लागतो. तशी ही घटना दुरुस्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. समभाग 5 अनुच्छेद 16चा 3 गोष्टी प्रामुख्याने सांगतो. धार्मिक आणि सांप्रदायिक. दुसरी सांगतो अशा संस्थेतले पद किंवा शासक मंडळातील सदस्य. आणि तिसरी सांगतो विशिष्ट संप्रदायाची व्यक्ती असली पाहिजे. म्हणजे सप्रमाण प्रतिनिधित्व, प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन हे ह्या समभागात निर्दिष्ट केलेला आहे. हा समभाग मी एकदा वाचतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे एखाद्या धार्मिक किंवा सांप्रदायिक
धार्मिक किंवा सांप्रदायिक, जेव्हा सांप्रदायिक आपण म्हणतो तेव्हा डिनॉमिनेशनल असा त्याचा इंग्रजीत अर्थ होतो. डिनॉमिनेशनल म्हणजे संप्रदाय हा धार्मिक नसेल, कदाचित एखादा आध्यात्मिक संप्रदाय, एखादा सेवाभावी संप्रदाय आहे, तो संप्रदाय धर्म संस्था किंवा आपलं चॅरिटी कमिशनर च्या व्याख्येमध्ये बसणारा नसेल, असा एखादा संप्रदाय असेल तर तो संप्रदाय सुद्धा या ठिकाणी कव्हर करण्यात आलेला आहे. धार्मिक आणि सांप्रदायिक, मला वाटते घटनेतलं हे एकमेव अनुच्छेद असा आहे की या ठिकाणी या दोन शब्दांमधलं अंतर केलेलं आहे. धार्मिक आणि सांप्रदायिक संस्थेच्या कारभाराशी संबंधित असलेल्या पदाचा किंवा तिच्या शासक मंडळाचा कोणताही सदस्य म्हणजे विशिष्ट धर्माची अनुयायी असणारी किंवा एखाद्या विशिष्ट संप्रदायाची व्यक्ती असली पाहिजे अशी तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही. म्हणजे इथं घटनेतलं आर्टिकल 25, 26, 27, 28 प्रमाणे जे धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. आता एखादी धर्मसंस्था ही हिंदूंची असेल, एखादी सिखांची धर्मसंस्था असेल, तर सिखांच्या धर्मसंस्थेवर तुम्हाला मुसलमान व्यक्ती किंवा ख्रिश्चन व्यक्ती आणून चालणार नाही. त्या ठिकाणी त्याचा अनुरूप व्यक्ती असला पाहिजे. त्यांचा एखादा सेवाभावी संप्रदाय असेल, त्या संप्रदायाच्या नियुक्ती मंडळावर म्हणजे त्या संचालक मंडळ त्या संप्रदायाचं असेल किंवा धार्मिक संस्थांचं संचालक मंडळ असेल, अशा संचालक मंडळावर एखाद्या विशिष्ट धर्माची किंवा त्या धर्माचं ज्ञान असलेली सांप्रदायिक व्यक्ती ही शासनाने नेमून दिली पाहिजे. हा विशेष प्रवास करण्याची गरज काय या ठिकाणी? हा विशेष प्रवास करण्याची गरज आहे दोन प्रकारे. एक तर 25, 26, 27 मध्ये धार्मिक श्रद्धा, उपासना, विश्वास याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे सर्व नागरिकांना समान संधी हे दिलेलं आहे. तर समान संधी आणि इकडे धर्म त्याच्या आड येऊ नये, म्हणजे धर्म आड आला की मग भांडणं सुरू झाली. घटनेने ही तरतूद केलेली आहे की बाबा तुम्ही धर्माच्या याच्यात भांडणं नको, त्या धर्माचा माणूस तिथं पाहिजे असं वाटतं ना, तुम्ही तसं अपील करा, शासनाला ते विचारात घ्यावं लागेल. कारण त्या धर्माची धर्मतत्व, त्या धर्माच्या रूढी परंपरा जोपासणारा व्यक्ती जर तिथं असेल तर ती धर्मसंस्था विकसित होईल आणि चांगली होईल. दुसरा माणूस तिथे आणला तर लगेच दुसऱ्या दिवशी भानगडी सुरू होतील. म्हणून ही तरतूद विशेषत्वाने समभाग 5 अनुच्छेद 16 मध्ये करण्यात आलेली आहे. माझ्या दृष्टीनं हा अनुच्छेद जरी इथे संपला तरी हे 3 अनुच्छेद तुम्हाला मी सांगतो 14, 15 आणि 16 हे पूर्ण 395 अनुच्छेद आपले घटनेत होईपर्यंत संपणार नाहीत. हे अनुच्छेद अधेमध्ये डोकावत राहतील. आज जरी काही प्रश्न तरुणांच्या मनात या अनुषंगाने निर्माण झाले असतील जे तुम्हाला विचारावे लागले वाटत असेल, पण वेळेच्या अभावी आपण ते प्रश्न पुढच्या याच्यामध्ये निश्चितपणे कव्हर करूया. कारण हा जो बेस आहे हा बेस धरूनच आपल्याला पुढे जायचं आहे. अनुच्छेद 14, 15, 16 हा आत्मा आणि गाभा घटनेचा हा तुमच्या सोबत राहणार आहे. जेव्हा आपण 310, 311 आर्टिकल्स बघू त्याच्यामध्ये रिक्रुटमेंट केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या, तेव्हा आपल्याला वारंवार हा अनुच्छेद आणि याच्यावरच्या केसेस बघाव्या लागणार आहे. आज वेळेअभावी आपण याच्यावरचे जे लँडमार्क डिसिजन्स आहे ते घेऊ शकत नसलो तरी पुढच्या वेळी यशवंता मला वाटतं आर्टिकल 16 वरील ज्या लँडमार्क केसेस आहे ज्याच्यातून ही तत्व बऱ्यापैकी छानपणे आपल्या विद्यार्थ्यांना समजून येतील, त्याचप्रमाणे हे आर्टिकल जे आहे ते आर्टिकल 309, 320 आणि 335 बरोबर आपलं नातं सांगते. तेही आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल जेणेकरून पुढे जाताना आपल्याला तो संदर्भ लक्षात राहील. म्हणून आपण उद्या सुरुवातीला 5 मिनिट याच्यावरती केस लॉज वरती बोलून आर्टिकल 16च्या आपण पुढचे 17 आणि 18 अनुच्छेद घेऊ. इतकं बोलून मी थांबतो. खूप खूप धन्यवाद सर. आज आपण या ठिकाणी एक भाग संपवलेला आहे आणि उद्या आपण या ठिकाणी 17व्या अनुच्छेदाची चर्चा करणार आहोत. तर सर्व सहभागी असणारे ऑनलाईन श्रोते प्रेक्षक यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आपलेही आभार मानतो. त्याचबरोबर आपल्यासोबत रमेश विशेष सर आहेत त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू. आजचं हे सेशन संपलं.